मुख्याध्यापक सर आहेत। सर आपलं नाव? मी गजानन श्रीराम गायकवाड, उच्च श्रेणी मुख्याध्यापक. शाळेमध्ये जे शिक्षण या ठिकाणी दिले जाते, हा. नुकतंच या ठिकाणी जे प्राथमिक शिक्षण जे आहे ते तर चांगल्या पद्धतीने दिले जाते, परंतु ज्या विविध परीक्षा आहेत त्या परीक्षेच्या माध्यमातून मार्गदर्शन सरांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना करत आहेत। हो हो, आमची शाळा ही PM श्री शाळा आहे, त्यामुळं आम्हाला अवांतर परीक्षा घेणं ह्या बी महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणं आणि शिक्षणासोबत सर्वांगीण विकास आणि विद्यार्थी सर्वंकष बाबीत परिपूर्ण असला पाहिजे, त्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम राबवतो. त्यासोबतच ज्या परीक्षा आहे, शिष्यवृत्ती परीक्षा असेल त्यामध्ये आमचे 26 पैकी 26 पात्र झाले, त्यानंतर 19 पैकी 19 पात्र झाले. NMS परीक्षा असेल त्यामध्ये सुद्धा आमचे 12-13 मुलं दरवर्षी सिलेक्ट होतात. आणि विविध उपक्रम राबवून आमची ही जी शाळा आहे ही चांगल्या प्रकारचं परिसरातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्यात एक नंबरचं काम करत आहे. त्यामुळे तिला PM श्रीचा दर्जा मिळालेला आहे. सर या ठिकाणी मुलांच्या सुप्त गुणांना वाव कशी देते शाळा? विविध उपक्रम राबवून सांस्कृतिक कार्यक्रम असेल, खेळ असेल, क्रीडा असतील, त्यांच्या निबंध स्पर्धा असतील, त्याच्यानंतर त्यांचं भाषण स्पर्धा असतील, रांगोळी स्पर्धा असतील, त्यांच्यामध्ये जे काही गुण दडलेले आहेत ते गुण आम्ही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. बरं, शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी धडेच देत आहेत, परंतु विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी काही त्याची आरोग्याच्या काळजी संदर्भामध्ये आपण काय भावना? हां, तर विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यामध्ये आम्ही मुली जास्त असल्यामुळं महिला डॉक्टर, त्यानंतर आमच्याकडे PSC असल्यामुळं PSC वरच्या ताई त्या सर्व मुलींना मार्गदर्शन करतात. आणि मुलांसाठी आरोग्याच्या हिशोबाने जर पाहिलं आम्ही तर आमच्याकडे आरोग्याची पाण्यातून सगळ्यात जास्त जर आजार होते ते पोटातून होतात. आणि पोटातून होत असताना मग आम्ही पहिले निगा बाळगली त्यांची की बा त्यांना पाणी शुद्ध मिळालं पाहिजे, म्हणून आम्ही ROचा व्यवस्था इथं केलेली आहे. आणि आमच्या मुलांना 24 घंटे शुद्ध ROचं पाणी मिळतंय, त्यामुळं त्यांचं आरोग्य जर धोक्यात येणार नाही त्यासाठी त्यांची वर्षातून 2दा तपासणी केली जाते, आरोग्य तपासणीमार्फत आणि शाळेमार्फतही सुद्धा एकदा केली जाते. मित्रांनो, ही आपण एक ग्राउंडची माहिती याच्यासाठी घेतोय की कुठेतरी या ठिकाणी खरोखर शाळा या ठिकाणी विद्यार्थ्याकडे लक्ष देते का, हाच प्रयत्न या ठिकाणी हा बातमी कव्हर करण्याच्या पाठीमागे आहे. वापरायची कशी नेमकी आपल्याला, तर वापरताना आपण काय करायचं, आपल्याला संख्या दिल्या असतील समजा 493, तर या संख्येकडे बघायचं आणि हिचा एकच स्थान कोण आहे काव्या, एकच स्थानी कोणता अंक आहे? हा, 9 आहे. कोण आहे ते? 9 आहे. मग आपल्याला काय सांगितलं की एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे जर अंक असले तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो.